अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो बघा, गुरुवारी केलेल्या सेवांनी किंवा गुरुवारी केलेल्या उपायांनी आपलं जे गुरुबळ आहे हे गुरुबळ मजबूत होतं। खरं तर आयुष्यामध्ये आपलं गुरुबळ स्ट्रॉंग असणं, मजबूत असणं हे खूप महत्त्वाचं आहे। बघा, बाकीचे जे ग्रह आहेत हे कमकुवत असले आणि जर आपला गुरुग्रह मजबूत असेल तर आपल्या आयुष्यात कितीही अडथळे आले, कितीही संकटे आली तरी आपला जो गुरु आहे तो सहज आपल्याला त्या सगळ्यातून तारून नेतो। मात्र आपले बाकीचे सगळे ग्रह हे मजबूत असतील आणि आपला गुरु जो आहे तो कमकुवत असेल तर असंख्य अडथळे येतात, संकट संपत नाहीत, प्रत्येक गोष्टीमध्ये क्लेश कलह याच गोष्टी असतात। बघा, मी तुम्हाला बऱ्याच वेळा अगदी प्रत्येक गुरुवारच्या प्रत्येक व्हिडिओत सांगत असते की गुरुबळ स्ट्रॉंग करणं किंवा गुरुबळ मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे। ज्याच्याही आयुष्यामध्ये आपल्या गुरूंचा, आपल्या दत्त महाराजांचा, आपल्या स्वामी महाराजांचा आशीर्वाद असतो, यांची आपल्यावरती कृपा असते, त्या प्रत्येकाच्या आयुष्याचं सोनं होतं। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारी करायचा एक विशेष उपाय सांगणार आहे। बघा, सलग 5 गुरुवार तुम्हाला हे काही उपाय करायचे, जे उपाय केल्याने तुमचा गुरुग्रह तुम्हाला साथ देईल, तुमचं गुरुबळ जे आहे ते स्ट्रॉंग होईल, तुमच्या आयुष्यामध्ये कितीही जर मोठे अडथळे असतील ते अडथळे दूर होतील, घरामध्ये असलेलं दारिद्र्य कुठेतरी समाप्त होईल, नकारात्मकता असेल तर त्या नकारात्मकतेचा नाश होईल आणि तुमच्या घरामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येईल, घरामध्ये बरकत यायला सुरुवात होईल, गुरूंची अखंड कृपा तुमच्यावरती आणि घरातील सगळ्या सदस्यांवरती प्राप्त होईल, ज्यामुळे तुमची, तुमच्या मुलांची, तुमच्या पतीची आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल। पुन्हा एकदा सांगते, गुरुवारचा दिवस हा गुरुबळ स्ट्रॉंग करण्यासाठी, गुरूंच्या विशेष सेवा आणि उपाय करण्यासाठी बघा अत्यंत महत्त्वाचा असतो। इतर दिवशी जरी आपल्याला सेवा आणि उपाय करायला जमलं नाही किंवा वेळ नसेल, काही कामं असतील, तरी गुरुवारचा जो दिवस आहे हा गुरूंची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे 5 मिनिटं दिवसातून 2 मिनिटं का होईना काढा, पण या दिवशी आवर्जून एक तरी उपाय किंवा एक तरी सेवा जी आहे ती नक्कीच करा। आता कुठले उपाय करायचे आहेत, काय सेवा करायच्या आहेत, हे सगळं पुढे तुम्हाला मी सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, गुरुवारच्या दिवशी गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी, आपला जो गुरुग्रह आहे हा मजबूत होण्यासाठी सलग 5 गुरुवारी हा उपाय करायचा आहे। फक्त मासिक धर्म सुतक काळाला आला तर तो जो गुरुवार आहे तो वर्ज्य करायचा आहे, त्याच्या पुढचा गुरुवार काउंट करायचा आहे, ठीक आहे। पण कंटिन्यू 5 गुरुवार आपल्याला हा उपाय करायचा आहे। यासाठी गोशाळा असणं किंवा गाय माता आपल्या आजूबाजूला कुठे असणं महत्त्वाचं आहे। हा उपाय तुम्हाला गोशाळेत किंवा एखाद्या गायीच्या गोठ्यामध्ये जाऊन आपल्याला करायचा आहे। आता जे सिटीमध्ये राहतात त्यांना ऑब्विसली प्रत्येक ठिकाणी गोशाळा अवेलेबल झालेल्या आहेत, तुम्ही तिथे जाऊन करू शकतात, आणि जे खेड्यात राहतात तुमच्या गावामध्ये, बाजूच्या गावामध्ये जिथे कुठे गाय असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे। यासाठी काय करायचं, कुठल्याही गुरुवारच्या दिवशी तुम्हाला हिरवा चारा किंवा मग जी हरभऱ्याची डाळ असते ती हरभऱ्याची डाळ आणि एक गुळाचा मोठा खडा घेऊन तुम्हाला गोमातेजवळ जायचं आहे आणि तिला हे खाऊ घालायचं आहे। असं म्हटलं जातं की गाय मातेमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो आणि तिची सेवा केल्याने 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो। गाय मातेला जर आपण प्रदक्षिणा मारल्या तर आपल्या आयुष्यामधील असंख्य पापांचा नाश होतो आणि 33 कोटी देव जे आहेत तर त्यांची कृपा आपल्यावरती प्राप्त होते। बघा, आपल्याला आता हे घेऊन गेल्यानंतर असंच खायला द्यायचं का, तर नाही, म्हणजे अगदी त्यांच्या समोर घातलं आणि ते त्यांनी खाल्लं तर या पद्धतीने आपल्याला नाही खाऊ घालायचे। त्याची पद्धत जी आहे ती व्यवस्थित ऐकून घ्या। जेव्हाही तुम्ही हरभऱ्याची डाळ घेऊन जाल, गुळ घेऊन जाल किंवा चारा खाऊ घालाल तर तो तुम्हाला तुमच्या दोनही हाताच्या ओंजळीमध्ये ठेवायचा आहे आणि ही ओंजळ त्यांच्या समोर तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यानंतर गाय मातेला ते तुम्हाला खाऊ घालायचे। आता कुठले असे जे प्राणी असतात, गाय असेल, बैल असेल, ते चाटूनच ह्या ज्या गोष्टी आहेत त्या
त्या चावून खात असतात. तर बघा, हे चाटत असताना किंवा हे खात असताना एकच गोष्ट लक्षात ठेवा की त्यांची जी जीभ आहे ती आपल्या हातांना लागली पाहिजे. त्यांची जीभ जी आहे ती आपल्या हातांना स्पर्श झाली पाहिजे, तरच या सेवेचं तुम्हाला जे काही आहे ते पुण्य लाभेल. बऱ्याच वेळा काय होतं, नशीब साथ देत नसतं, नशीब बिघडलेलं असतं, प्रत्येक गोष्टीत अडथळे असतात आणि मग आपण पत्रिका बघतो, ब्राह्मणांकडे जातो, ते आपले हात बघतात आणि सांगतात की तुमच्या या रेषांमध्ये काहीतरी गडबड आहे. म्हणजे हाताच्या रेषांवरती आपलं नशीब समजलं जातं. जेव्हा तुमचं कितीही खराब नशीब चालू असेल, कितीही वाईट परिस्थिती असेल, मात्र जेव्हा गुरुवारी तुम्ही हे सगळं गाय मातेला, गोमातेला खाऊ घालाल आणि जेव्हा तिची जीभ तुमच्या या हातांना, या रेषांना स्पर्श करेल, तेव्हा लक्षात घ्या तुमचे बिघडलेले जे नशीब आहेत ते बिघडलेले नशीब पुन्हा एकदा व्यवस्थित होतील. तुमच्या आयुष्यामध्ये आलेली संकट टळून जातील. तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जिथे जिथे नशिबाची साथ मिळत नव्हती तिथे तिथे तुम्हाला नशिबाची साथ मिळायला लागेल. हा पहिला उपाय. आता दुसरा उपाय काय, तर दुसरा उपाय जो आहे तो तुम्हाला तुमच्या मुलांसाठी करायचा आहे. प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपल्या मुलांचं गुरुग्रह मजबूत असावा, ज्यामुळे त्याच्या आयुष्यातील अडथळे दूर व्हावेत, त्याला प्रत्येक गोष्टीत यश मिळावं. नोकरी करत असेल तर नोकरीत प्रगती व्हावी, शिक्षण घेत असेल तर त्याच्यामध्येही त्याची प्रगती व्हावी, असं प्रत्येक आईला वाटत असतं. तर तुम्हाला हा जो उपाय आहे हा मुलांसाठी खास करायचा आहे. कुठल्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकतात, मात्र सलग 5 गुरुवार हा उपाय करायचा आहे. यासाठी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी 5 पोळ्या बनवायच्या, ज्याला आपण चपाती असं देखील म्हणतो. तर तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या 5 पोळ्या बनवायच्या आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला 5 गुळाचे खडे ठेवायचे आहेत. एकावर एक अशा 5 चपात्या म्हणजे पोळ्या ठेवून द्यायच्यात आणि त्याच्यामध्ये एक गुळाचा खडा आणि बाजूला 4 दिशांना असणारे 4 आणि मध्ये असणारा एक गुळाचा खडा, असं तुम्हाला एका ताटामध्ये किंवा केळीच्या पाण्यावरती हे ठेवून द्यायचं आहे. आणि कुठल्याही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा कुठल्याही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये तुम्हाला हे घेऊन जायचं आहे आणि जसं नैवेद्य ठेवतो त्या पद्धतीने हे तिथे तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. महाराजांना नैवेद्य स्वरूप हे तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी महाराजांना प्रार्थना करायची आहे. जेव्हा तुम्ही हे तुमचं हे सगळं होईल तर हे घरी घेऊन यायचं नाहीये, लक्षात ठेवा. तिथे बाकी लोक जे नैवेद्य घेऊन येतील, दर्शनासाठी येतील जे काही, तर त्या लोकांना याचे जे काही पोळीचे तुकडे वगैरे असतील ते सगळ्यांना थोडे थोडे द्यायचे आहेत. गुळही थोडा थोडा द्यायचा आहे. फक्त एक छोटासा तुकडा आणि छोट्याशा गुळाचा तुकडा जो आहे तो आपल्याला घरी घेऊन यायचा आहे. बाकी सगळं जे आहे ते तिथेच तुम्हाला वाटायचं आहे. आता ही होती दुसरी सेवा. या सेवेनेही तुमच्या आयुष्यामध्ये असंख्य बदल होईल. मुलांना प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळेल, प्रगती होईल, अडथळे दूर होतील आणि त्यांचा गुरुग्रह जो आहे तो मजबूत होईल. तिसरी सेवा, शेवटची सेवा तुम्हाला सांगत आहे, शेवटचा उपाय आहे. तुम्हाला गुरुवारच्या दिवशी, बघा कुठल्याही गुरुवारपासून ही सेवा करू शकतात. सलग 5 गुरुवार तुम्हाला कुठल्याही दत्त मंदिरामध्ये, स्वामी मंदिरामध्ये, आता स्वामीचं मंदिर किंवा दत्त महाराजांचं मंदिर नसेल, तुमच्या गावात शंकराचं मंदिर असेल, गणपतीचं असेल, माता लक्ष्मीचं मंदिर असेल, हनुमानाचं मंदिर असेल, तर कुठल्याही मंदिरात तुम्ही जा, चालेल. कुठल्याही मंदिरात गेला तरी चालेल. फक्त गुरुवारच्या दिवशी तिथे जाऊन तुम्हाला पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करायच्या आहेत, त्या पण 5 व्यक्तींना. आता तुम्ही सांगाल ताई आमच्याकडे इतकी आवकच नाही की आम्ही दान करू. बघा, तुम्ही 5 केळी आवर्जून दान करू शकतात. केळी 20 रुपयाची जरी तुम्ही केळी घेतली तर तुम्ही 5 केळी त्यातील आवर्जून 5 व्यक्तींना दान करू शकतात. मी सांगत नाही की खूप मोठं दान करा, लाखोचं करोडोचं करा. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही दान करू शकतात. पिवळी मोहरी असेल, थोडीशी मोहरी घेऊन जा, तिथे 5 व्यक्तींना ती दान करा. केळी दान करू शकतात, पिवळ्या रंगाची फुलं दान करू शकतात. जर तुमची परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करू शकतात, साड्या दान करू शकतात. पिवळ्या रंगाचा जर काही चपल्या असतील किंवा बाकी कुठले पदार्थ असतील, भांडी असतील, जे काही असेल तर तुम्ही तेही दान करू शकतात. त्याचबरोबर बुंदी असेल, खायचे गोड पदार्थ असतील, पेढे असतील तर तेही तुम्ही दान करू शकतात. फक्त 5 गुरुवार कुठल्याही मंदिरामध्ये जाऊन, शक्यतो आपल्या महाराजांचं, स्वामींचं, दत्त महाराजांचं मंदिर असावं, नसेलच तर मग ऑप्शन नसेल तर मग दुसऱ्या मंदिरात जा. पण पिवळ्याच रंगाच्या ह्या 5 व्यक्तींना, कुठल्याही 5 व्यक्तींना तुम्हाला ह्या पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करायच्या आहेत. याने तुमच्या आयुष्यातील असंख्य अडचणी सुटत जातील, अडथळे दूर होतील, कठीणातील कठीण प्रसंगातून तुम्हाला मार्ग सापडेल. स्वामींची कृपा, आपल्या दत्तगुरूंची कृपा जी आहे ती तुमच्यावरती प्राप्त होईल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असंख्य बदल होईल, तुमचं नशीब बदलायला सुरुवात होईल, तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील. बघा, 3ही उपाय करू शकत असेल तर 3ही करा, तिघांपैकी 1 जमणार असेल तर 1 करा. पण जेवढे उपाय जमतील तेवढे आवर्जून करा. 3ही उपाय हे तुमच्या आयुष्याचं सोनं होणारे आहेत. त्यामुळे सगळ्यांना सांगेल की उद्या गुरुवार आहे, प्रत्येकाने नक्कीच करून बघा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.